नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या शालेय स्तरावर आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो, याचा कृती आराखडा कसा असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। बाजूचे बेल बटन प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। वेळ आहे 9 ते 9:30 आणि पहिली तासिका आहे इयत्ता पहिली ते दुसरीसाठी तोल सांभाळणे। तोल सांभाळत चालणे ही कृती आपण आपल्या शालेय स्तरावर राबवतच असतो। इयत्ता तिसरी ते 5वीसाठी उपक्रम आहे दोरीच्या उड्या। ही कृतीसुद्धा आपण आपल्या शालेय स्तरावर घेतच असतो। 6वी ते 8वीसाठी उपक्रम आहे फुगडी खेळ। यामध्ये बैठे प्रकार आणि उभे प्रकार येतात, हे सुद्धा आपणा सर्वांना माहितीच आहे। दुसरी तासिका 9:30 ते 10 पर्यंत घ्यायची आहे। इयत्ता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे बोलणारी फिंगर पपेट। यामध्ये नियोजित कृती दिलेली आहे, विकसित होणारी कौशल्ये दिलेली आहेत, आवश्यक साहित्य कोणकोणते आहेत ते सुद्धा दिलेले आहेत, शिक्षक कृती काय असणार आहे ती सुद्धा दिलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी कृती सुद्धा दिलेली आहे। इयत्ता तिसरी ते 5वीसाठी उपक्रम आहे कागदकाम। पूर्वनियोजित कृती दिलेली आहे, विकसित होणारी कौशल्ये दिलेली आहेत, आवश्यक साहित्य, शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती सुद्धा दिलेली आहे। इयत्ता 6वी ते 8वीसाठी उपक्रम आहे कागदाची गंमत व किंमत। यामध्ये पूर्वनियोजित कृती दिलेली आहे, विकसित होणारी कौशल्ये आणि फलनिष्पत्ती दिलेली आहे, आवश्यक साहित्य त्याचप्रमाणे शिक्षक कृती दिलेली आहे, विद्यार्थी कृती सुद्धा दिलेली आहे आणि संदर्भ साहित्य दिलेलं आहे। 10 ते 11 मध्यंतर जेवणाचा कालावधी दिलेला आहे, तो आपल्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे नियोजित करू शकतात। 11 ते 11:30 पर्यंत उपक्रम तिसरा घ्यायचा आहे। इयत्ता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे माझी दिनचर्या। यामध्ये पूर्वनियोजित कृती दिलेली आहे, कौशल्य दिलेली आहे, त्याचप्रमाणे कोणकोणते साहित्य लागणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे। शिक्षक कृती व विद्यार्थी कृती सुद्धा दिलेली आहे। 3री ते 5वीसाठी उपक्रम आहे आनंद बाजार। पूर्वनियोजित कृती, विकसित होणारी कौशल्ये, आवश्यक साहित्य, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती या ठिकाणी दिलेली आहे। ती आपण बघून घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। पुढील तासिका आहे एक दिवस व्यावसायिकांचे। पूर्वनियोजित कृती दिलेली आहे, कौशल्य दिलेली आहेत, कोणकोणती साहित्य लागणार आहेत ते सुद्धा दिलेलं आहे, शिक्षक कृती त्याचप्रमाणे विद्यार्थी कृती सुद्धा दिलेली आहे। विद्यार्थी कृतीनंतर संदर्भ साहित्य सुद्धा दिलेलं आहे। 11:30 ते 12 या कालावधीतील उपक्रम चौथा घ्यायचा आहे। इयत्ता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा। पूर्वनियोजित कृती, फलनिष्पत्ती, लागणारे साहित्य, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि संदर्भ साहित्य दिलेले आहेत, ते आपण बघून घेऊ शकता। इयत्ता 3री ते 5वीसाठी उपक्रम आहे समजू शकाल तर समजून घ्या। हा उपक्रम कसा राबवायचा याची पूर्ण कृती या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण बघून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपण काढून घेऊ शकता। 6वी ते 8वीसाठी उपक्रम आहे विटी दांडू। विटी दांडू या खेळाविषयी सर्वांना माहितीच आहे, तो कसा राबवायचा याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा, ती आपण बघून घ्या। पुढील तासिकेचा कालावधी आहे 12 ते 12:30 आणि इयत्ता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे कुटुंबातील व्यक्तींची मुलाखत। मुलाखतीमध्ये काय काय घ्यायचं आहे हे सविस्तरपणे दिलेलं आहे, ते आपण बघून घ्या। इयत्ता 3री ते 5वीसाठी उपक्रम आहे चला संगणक हार्डवेअरशी ओळख करूया। पूर्वनियोजित कृती दिलेली आहे,
त्याचप्रमाणे सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी कृती, शिक्षक कृती, त्याचप्रमाणे संदर्भ साहित्याबद्दल सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इयत्ता 6वी ते 8वीसाठी उपक्रम आहे सायबर सुरक्षा, संसाधने ओळख. यामध्ये सुद्धा पूर्वनियोजित कृती, फलनिष्पत्ती, साहित्य, शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती दिलेली आहे. ती आपण बघून घ्या. अशा प्रकारे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी आपण दिलेले उपक्रम आपल्या शालेय स्तरावर घेऊ शकतो. तर कशी वाटली आपणास ही माहिती? जर आपणास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.